पाणी वापर संस्थेचे फायदे कोणकोणते आहेत? हा मित्रांनो, कोणतीही संस्था आपण निर्माण करतो आणि स्वीकारतो तर त्याचे काहीतरी फायदे असतील तेव्हाच आपण या संस्थेचा आपण अवलंब करतो. पाणी वापर संस्थेचे पुष्कळचे फायदे आहेत शेतकऱ्यांसाठी. पहिला फायदा म्हणजे MJNIPRA महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण याकडून एक पाणी वापर संस्थेला एक कोठा निर्धारित केला जातो प्रत्येक हंगामासाठी. तर हा पाण्याचा कोठा घेऊन पाणी वापर संस्था त्या पाण्याचं आपल्या सर्व शेतकऱ्यामध्ये समन्यायीप्रमाणे एकराच्या आधारावर म्हणजे क्षेत्रीय आधारावर पाणी वापर संस्था जलसंपदा विभागाकडून घनमीटरच्या आधारावर पाणी घेतं आपल्या जलसंपदाकडून आणि आपल्या सभासदांना क्षेत्रीय स्तरावर एकराप्रमाणे पाण्याचं वाटप करतं. आणि हे वाटप केलेल्या पाण्याचे बिलिंग करण्याचं काम सुद्धा पाणी वापर संस्था करतं. पाणी वापर संस्था सर्व लाभधारक शेतकऱ्याकडून पाणी पट्टी वसूल करून जलसंपदा विभागाला जमा करते आणि जलसंपदा विभाग त्यामधून 75% जी पाणीपट्टीची रक्कम आहे ती पाणी वापर संस्थेला पुन्हा अनुदानाच्या स्वरूपात परत करते. आणि पाणी वापर संस्थेला या अनुदानामधून त्यांची जे कालव्यावरची सगळी वितरण व्यवस्था आहे याची देखभाल दुरुस्ती करण्याचे अधिकार पाणी वापर संस्थेला प्राप्त होतात. त्याचबरोबर कालव्याचं जे याचं पाझराचं पाणी आहे ते सुद्धा पाणी वापर संस्थेला मुक्त मिळतं. अशा प्रकारे पुष्कळचे फायदे पाणी वापर संस्थेचे आहेत. आणि जो पाणी जो साठा दिला होता तो जर उरला तर तो दुसऱ्या हंगामाला सुद्धा वापरता येतो. हो का? हो बरोबर. आता माझ्या एक प्रश्न आहे साहेब, ते पलीकडे साहेब आहे ना, हां ते त्या दिवशी मी त्याच्या ऑफिसात गेलो होतो. मला नाही का वावर विकास आहे तर ते लाभ क्षेत्राचा काहीतरी दाखला म्हणते ना, आता तो पाहिजे होता म्हणून तुमच्या ऑफिसात गेलो होतो. तर तिथं नाही का तुमचा एक बाबू बसून होता. मी त्याला काय म्हणलं, भाऊ म्हणलं एक अर्ज दे म्हणलं लिहून दाखला भेटासाठी. तर तो म्हणे आता दाखला फाकला नाही, अर्ज फर्ज आहे म्हणे, तुम्ही ते ऑनलाईन का फानलाईन म्हणते ना ते असं त्याच्यावर करा म्हणे. साहेब मला ते काही समजलं नाही म्हणून तुम्ही थोडंसं मला सांगा बा. अगदी निश्चित राहा, तुमचा प्रश्न आमच्या लक्षात आलेला आहे आणि हा तुमचाच नाही, आज हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. तर मी तुम्हाला इथे अगदी थोडक्यात सांगू इच्छितो. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सर्व प्राधिकरणांना ज्या अधिसूचित केलेल्या सेवा आहेत तर त्या सेवा गतिमानतेने, पारदर्शकपणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विहित मुदतीत देणे हे आता बंधनकारक झालेलं आहे. त्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा अस्तित्वात आलेला आहे. तर आम्ही जलसंपदा विभागाविषयी बोलतो. जलसंपदा विभागाला 10 सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. तर या ज्या 10 सेवा आहेत तर या सर्व आता आपल्याला ऑनलाईन मिळतात. तर तुम्हाला आता प्रश्न पडतील की ऑनलाईन मिळतात तर मग तुम्ही जसं दाखल्याचं विचारलं मला, तर या सगळ्यामध्ये बघा कसं होत आहे की तुम्हाला बोला नाही, मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. कार्यालयात सुद्धा जायची गरज नाही किंवा कोणते कागदपत्र नेऊन द्यायची पण गरज नाही. तालुक्याच्या ठिकाणाला जाण्यासाठी शेतीचे कामं सोडून, स्त्रियांना घरचे कामं सोडून जाण्याची आवश्यकता नाही. शासनाने आता याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक ग्राम स्तरावर खेडोपाडी आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले आहे. तर ते सेवा केंद्र हे जे आहेत तर ते आपले सरकार पोर्टलशी संलग्न असतात. त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या ज्या सेवा हव्या आहेत, जसे आमच्या जलसंपदा विभागाला 10 सेवा अधिसूचित केल्या आहेत, त्यातली कुठलीही सेवा तुम्हाला हवी असल्यास तुम्ही तिथून अर्ज करायचा तुमच्या ग्राम पातळीवरनं. आणि विशेष म्हणजे आता याला महत्त्व असं आलेलं आहे की ती सेवा तुम्हाला 10 म्हणजे त्या एका कालमर्यादेत दिल्या जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला कोणाला विचारायची गरज नाही कधी काम होणार किंवा ती व्यक्ती हजर आहे नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ती जर सेवा नाही दिली गेली तर तुम्हाला त्यावेळेस निशुल्क तिथे अपील सुद्धा सादर करता येईल शासनाला. त्याच्यामुळे आता ह्या सेवा देणं बंधनकारक आहे आणि ते सुद्धा ऑनलाईन. आता तुम्ही मोबाईल वापरता ना, तर फेसबुक शिकवलं होतं का कोणी तुम्हाला वापरायचं? नाही तेवढं नाही. आता आमच्या जेवढं छोटंसं डुबरू आहे ते फोन. तर बघा आता शासनाने सुद्धा एक छान योजना आणलेली आहे. RTS महाराष्ट्र नावाचं ऍप आज त्यांनी लॉन्च केलेलं आहे. त्याद्वारे सुद्धा तुम्ही या प्रत्येक सेवा घर बसल्या कुठलेही कागदपत्र न देता ऑनलाईन मिळवू शकता.
तर या शासन जर इतकी प्रभावी अंमलबजावणी करत आहे तर या सगळ्यात आपण सगळे लोकसहभागात सहभागी होऊया. साहेब माझा प्रश्न आहे साहेब, माझे 2 प्रश्न आहे साहेब, मला बोलू द्या. बोला बोला हे काय बोला. म्हणे शंकर आहे काय म्हणे हा, ते बोला. पाण्याची पाणीपट्टी माफ होणार आहे म्हणे, हे खरं आहे का साहेब? आणखी माझा दुसरा प्रश्न आहे, नाही भरली तर तुमच्या 7 बऱ्याला पोचा चढणार आहे म्हणे, खरी गोष्ट आहे का साहेब? मला सांगा हा बरं. ठीक आहे, देशमुख सर तुम्हाला उत्तर देतील. मित्रांनो, शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ होईल असा कोणताही आजपर्यंत निर्णय झालेला नाही. परंतु भविष्यात आपण जर पाणीपट्टी भरली नाही तर दरवर्षी 10% प्रमाणे दंडनीय आकारणी केल्या जाईल आणि भविष्यामध्ये तुमच्या 7/12वर त्याची नोंद सुद्धा घेतल्या जाईल. म्हणून प्रत्येकाने नियमित दरवर्षी आपली पाणीपट्टी भरली पाहिजे. आता आगाशी साहेबांनी जे सांगितलं, RTSच्या जे सेवा आहे, लाभ क्षेत्राचा दाखला आहे, उपसा परवाना आहे, हा परवाना घेताना सुद्धा ज्या लाभार्थ्याकडे किंवा शेतकऱ्याकडे पाणीपट्टी थकबाकी असेल ती पूर्ण पाणीपट्टी थकबाकी जमा केल्याशिवाय हे दाखला सुद्धा मिळणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी आणि सर्वांनी पाणीपट्टी भरावी. धरणवाले साहेब, वेळेवर तुम्ही पाणीपट्टी भरली तर तुम्हाला दुर्दंडच पडणार नाही ना. वेळेवर सांगा. बरोबर आहे, सर्वांनी पाणीपट्टी वेळेवरच भरायला पाहिजे. धरणवाले साहेब, मी काय म्हणतो, बोला. ते दंड कधी पडते मग? 1 वर्ष जुनी जर पाणीपट्टी असेल तर त्यावर वार्षिक 10% दंड पडतो. 1 वर्ष जुनी असेल तर. हो जर रेग्युलर तुम्ही पाणीपट्टी ज्या हंगाम झाल्यानंतर किंवा अग्रिम जरी पाणीपट्टी भरत असाल तर तुम्हाला दंड बंद पडणार नाही. शंकर दादा, तर तू दरवर्षी पाणीपट्टी भरून देत जा. दरवर्षी भरणार पाणीपट्टी. बरं, आणखी तुमच्या काही समस्या असेल तर विचारून घ्या साहेबांना. साहेब आले आपल्याला. ते विचारून घे ना, ते ऑनलाईनचं काय म्हणते ते कागदपत्र. सांगितलं ना नाही, ऑनलाईन. माझा एक प्रश्न आहे साहेब, मला शंकराच्या वावरापासून नदीवरून मला पाईपलाईन घ्यायची आहे. कधी 5 शेतकरी आहे, ते 7/12 8 अजून 7/12 साहेब, माझी कंडिशन पिण्याची नाही. मी 500 रुपये काय म्हणते त्याला 500 रुपयाचा स्टॅम्प घेणार आहे का साहेब? सांगा बरं. आणलं का तू ऑफिसमध्ये जाऊन बोल. चालेल, तुमचा प्रश्न योग्य आहे. मी तुम्हाला सांगतो की आता कुठल्याही दाखल्यासाठी जे कागदपत्र हवे आहेत तर ते कोणाला विचारायची आवश्यकता नाही. जे मी तुम्हाला आपले सेवा सरकार केंद्र सांगितलं किंवा आपलं RTS महाराष्ट्र ॲप, यामध्ये आवश्यक कागदपत्रांचा स्पष्ट मराठीमध्ये उल्लेख असतो. तर ते तुम्हाला स्वतःलाच कळतील की आपल्याला कोणते कागदपत्र हवे आहेत. चला. धन्यवाद सर, समजला मला. आता प्रश्न समजला. आपल्या मूळ मुद्द्याकडे वळूया. पाणी संवर्धन आणि पाणी बचत याबाबत देशमुख सर बोलले. बरं साहेब, तुम्ही आमच्या समजा गावकऱ्यांना जी महत्त्वाची माहिती दिली, त्यांना जे मार्गदर्शन केले, या सगळ्यांतर्फे मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. सर्वांनी पाणी बचत करायचं आहे आणि पाणी वाचवायचं आहे. हा समाप्त झालेला आहे. जल है तो कल है, झालं आहे, तो कल आहे. जल ही जीवन है.